म्हणलं हो शेतीच आहे, व्यवसाय शेती आहे म्हणलं. आणि हळद आहे की नाही म्हणजे मला हो हळद नाही 100 क्विंटल हळद होती, विकलीच नव्हती मी, भाव नव्हता म्हणून. मग मला स्टॉल लावता का म्हणला मुंबईला. मी म्हटलं का आपल्या जनकाळीला आपलं का पहिले किराणा दुकान नाही का, आपण धंदेवाले नाही का, काहीच नाही. हा मी म्हणलं काय आपल्या शेतकरी नाही म्हणजे आम्ही राहायची याची सोय करतो तुमची मुंबईला. म्हणजे कम्याला मी विचार करून सांगतो. नाही म्हणले चला म्हणले तुमची राहायची याची सोय करू. मग आता बोलता बोलता वाटणं गाडीमध्ये येताना मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. मी दुसरी कोण 10 क्विंटल दळून आणली रिक्स. कोण घरच्या याला माहित नाही. हळद नेऊन टाकली दळून आणली. या 2-3 मशिनी आणल्या पण चिटकवायच्या ह्या अशा पन्या चिटकवायच्या. अहो भरली पुढे म्हणतात किलो अर्धा किलोची मुंबईला नेली. या कोणा त्याची आपली पळशीची गाडी होती. आणि मग गाडी होती तर ते आता हे बाकी पैसेवाले लोक धंदेवाले लोक लक्झरीने गेली. मी त्या ट्रक मध्ये गेलो. आपली खेड्यातली प्रथा मला सगळं गेल्यासारखं बैलगाडीत गेल्यासारखं गेलो. माझी तिथे शहर वाटणं मग जेवण हे ते करत करत गेलो तिथे मुंबईला गेलो. आता तिथं त्याच्या आधी मुंबईला गेलते की नाही ना. त्याच्या आधी गेलो म्हणजे शेतकरी संघटनेच्या ते शरद जोशीच्या कार्यक्रमाला एकदा त्या कार्यक्रमाला जाणं नीट येणं फिरणं कशात आलं कुठं नाही कोठत नाही गेलो तर त्या आंदोलनाच्या आज गेलो. मग आता तिथं गेल्यावर ते म्हणले बा शेतकरी ते ग्राहक आहे. ते स्टॉल लावायचं का शेतकरी ते ग्राहक दोघांमध्ये आहे. मग मी विचार केल्यावर मी म्हणलं हो माझे म्हणलं बरं आहे म्हणलं. मग आता हे माल आपला शेतातला आहे. आता आपण आपल्या दिमागानं ते लढविलं. शेतकरी ते ग्राहक म्हणलं त्याची माझी चौकशी करतील काही करतील. मी 7-12 घेऊन गेलतो संघ. अरे अहो उद्या काय झालं आपण स्वतःच्या शेतातले ही 7-12 लाव पण चल. मग घेऊन गेलो. मला सांगते दुसरं एक होतं त्यानं माल रॅशन याचा आपला मळणी यंत्राच्या जेवाऱ्या भरल्या ऑर्गॅनिक म्हणून विकायले तिथे. आणि त्यानं आपल्या आधी टाकलेला होता. मग त्याचा पाहून आपण हे टाकू लागलो ना. तर त्यानं तिथे गेल्यावर त्याचा माल त्याला काहीच विकता येईना. हे जे शेतकऱ्याचा माल आहे तिथे 7-12 होल्डिंग दाखव ना ते तिच्यात अडकलं तिथं. त्याचा माल विकला नाही बरोबर. 7-12 कुठं. मग ते हरभरे खरेदी करीत होतं त्या लोकांच्या 7-12 घेतल्या. कोठरेले हरभरे आले वालेलीच्या ते सकाळी माणूस लक्झरीने घेऊन आलं. आणि मी तिथे विकला पाहिजे 200 रुपये किलो ना. 20,000 रुपये क्विंटल पावडर मी विकली. 5,000 रुपयाची 20,000. 5,000ची 20,000 झाले. मग तर दिमाग सर्कल म्हणलं माझे काय म्हणलं हळद शिजवायला काढायला वळवायला 1 महिना चाललाय. आणि इकल्यावर व्यापारी एका महिन्याला पैसे झाले. तर आपण दुनिया इकडे करतो तर भांडवली. आज मला सांग तू हळद तुला 15-20 दिवसाच्या फरकानं म्हणलं तरी तू म्हणतो आपल्या गावात म्हणून समजा 4-2 रोज माग पुढे 1 महिना चाललाय. अरे 10-12 माल आपण इकायलोच की त्याच्यावर हे टाकल्यावर मी म्हणलं काहीच नाही म्हणलं घाटा तर होतच नाही. आपण जे पावडर विकणार ते खटका ठेवला होता उंदीर त्या पोतेच्या माग पडलाय त्या खटक्याला खडाखड वाजवायला. तर मी आणलं मग ते म्हणून म्हणलं मग ते टाकला. माझा मसाल्यासाठी फिरलो एवढा मी अकोल्याला गेलो. सुगरण मसाल्याची माहिती घ्यायची. पण मामा हे बघा कोणी सांगत नाही. तुला मी तेव्हा मागे जे बोललो का त्याला घेऊन फिरलो मी सोबत झरीवाल्याकडे गेलो त्या विचारा. मी काय म्हणलं मी तुला मागे जे सांगितलं का हे सल्ला तुला कोणीच देऊ शकतो. पुरा महाराष्ट्र फिर कारण मला स्वतःचा अनुभव आलेला आहे. प्रदीप बोलल्यापाशी मी गेलो एकादच होती मला उपास राहते. प्रदीप बोलल्यापाशी तिथं त्या डाळिंबाईचा एक कार्यक्रम ठेवला होता. अरे सगळे जेवले मीच एकटा एकादशीवाला होतो तिथं जेवायला. पण मला एकादश मी जेवत नसतो काही नाही म्हटलं तिथे. मग ते कांताराव म्हणून देशमुख आहे झरीचं कांताराव ते मालक. मग ते म्हणा अरे हे केलं त्याचं पोरग भेटलं.
एकच पोरग दिला. मग मला फक्त लगेच गाडीवर गेलं, आलू चिप्स हे ते. मला काही गरज नव्हती. नाही म्हणलं करा फराळ केला. पाहिला हे बघ हे अख्खे मिरचीचे याची पोत्याला पोते टाकलेले, गर्दा पाहिनत, कचरा पाहिनत, काही पाहिजे. कारण नाव झालं ना तुमचं काहीच पाहत नाही, काहीच पाहत नाही. हो. पण आज तुझं ऐकायला का 10 जण पुसतात. आधी खाऊन पाहू दे, हो. खरी तुईच हे का, घरची हे का, फला नाही का, 10 गोष्टी सुनतात. आता पडदी पडल्याला परवीनवाल्याला ते कोणतंच विचारित नाही, कोणतं डायरेक्ट पुढे जाऊन ना हो हो अंबारी बिंबारी हे का हे हो. याचं मार्केट झालेलं आहे. आणि त्यानं पैसा कमवून बसला. कमून बसले. त्यानं आता मातोडं टाकून इकलं तरी चालतंय. हो. त्याचा ब्रँड झालेला आहे. आणि सुरुवातीच याला ते जमत नाही. नुसतं धने पावडर टाकायला प्रवीणवालं हो काहीच नाही काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये. हो हो. हम्म. आता मी पाहिलं ना ते हम्म. काहीच नाही हो. हम्म. आता आमचा मसाला आहे बघा तुम्ही कसा आहे तर हम्म. हा असा खमखम वासन ती सेंट येते. आम्ही खायला न्याल ते घरी न्याल तर मी गेल्या वेळी चालवतो. आता गिरवी फिरवी सगळंच हे पाहिजे. आणि हे बघा मामा मी स्वतः काम करत असतो. बरोबर आहे ना. मी दुसऱ्याच्या भरोश्यावर नोकराच्या भरोश्यावर अजिबात ठेवत नाही. अजिबात नाही. हा? आणि काम आणल्यावर मला दम निघत दम निघत नाही. बरोबर आहे. याच जागी दुसरा आता ते झोपून सकाळी काढून होते. पण मी म्हणलं माल तयार असला त्याला आताच काढून देतो. हो ना. हे गोष्ट आहे त्याच्यात. ही आजच्या हा? कळालं ना. हा कारण कसं आहे आपल्याला आजही करणं उद्या करणं. उद्या कर नाही. पण ते बाहेरलं जो कोणीच करत नाही. नाही नाही बाहेरचं कोण करत. हं? मग हे मशीन एवढं भांडवल कसं तयार केलं. या भांडवल केलं पोरग शिकलेलं आहे. हम्म. मग माया काय केलं त्याच्यावर घेतलं कर्ज. बरोबर. शेतीवर तर काहीच होत नाही. नाही हा नाही. मी युनियन बँकेकडून लोन घेतलं 25 लाख. हम्म. 25 लाख घेतल्यावर अगोदर मशीन घेण्याच्या अगोदर मी शेड केलं. आणि शेड ते नंतर वाढलेले पाहिलं ना तू ते हा वरचं याला ते वाढले. हो. हे काय इथून हे तुकडे दिलेले जोड आहे हो हो. त्या पत्रायचा. ते वाढलेले ते मी मागून तिथून पुन्हा इंगल टाकून उची केले. उच्च केली. मशीनच बसन. हा बरोबर. हा तेव्हा पत्रायचा जोड आहे पाहते हा. ते जोड आहे ना पलीकडे हो, पत्रायला. आहे ना. हा तर तितकं आधी केलं तर हा. मशीन बसणं. हा. मी आज दुसऱ्याची एक छोटी मशीन आहे भरडा करणं रात्रभर 2 क्विंटल 1 क्विंटल काढणं. हम्म. ती माझी पाहिलं नाही अशीच मशीन असं हो. विचार नाही काय नाही माणसाला सुरुवातीला सुधरत सुरुवात- नाही कोणालाही सुधरत नाही बरं. नाही ना. नाही नाही, मार्गदर्शन असल्या माणूस करतोय पण हा, मार्गदर्शन नव्हतं ना पण तुम्हाला कोणा. आपण कोणाचा सल्लाच घेतला नाही ना. हा हा हा. अरे सांगायला गेले लोक काही सांगतात. काय पडेल त्याच्यात, हम्म. काय होईल त्याच्यात, हो. आणि हे केल्यानं होतंय काय, हो. हा? आणि कुठं पावडर विकणार आहे, हो. कोण हे होणार आहे. अरे ते चांगलं सांगायला सोडून ते उलटच सांगितलं. उलटच सांगते भाऊ. हा? उलटच सांगते. मी म्हणलं काय नाही म्हणलं आणलं मग ते टाकलं हे केलं मग पुन्हा ती मशीन आणली. हम्म. मग सुरुवात केली. मग आता मी 10-11 वर्ष मळणी यंत्र चालविलेलं होतं. हो. मला 50% तर आधीच माहित माहित होतं. होतं. हो. तुला माहिती मी ते चालणी फिरणी स्वतःच चट बदलले ते त्या दिवशी मी आलतो ना त्या दिवशी चाळणी लेट झालं ते लोखंडे त्याच्या आतमध्ये लोखंडे आतमध्ये तुम्हाला म्हणलं ना एवढा लोखंडे हो. ते बिरिंग गेले त्याच्या. हो. त्याच्यात स्वतः टाकीत. वा वा. हो चालणी फिरणी बदलणं कारण पोरायला जात नाही. त्याशी मी ही बाळू याच्यातली बेरिंग गेली त्याशी. हो. काय झालं त्यानं माल भलताच पट्ट्याने येऊ दिला. हो. बक 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 येऊ दिला आणि मग ते चाळणीला छाटणंच झालं नाही. एक तर चाळणी पुन्हा फाटली मग इथली बेरिंग केली. मग मी सलाईने लावली होती. मग संध्याकाळी मला झोपकोटी आली घरी. हो. झोपच येत नाही. हो. मशीन चालू होती. हो. आलो मी 11 11:30ला लोक आलो. आलं मग काय झालं मग आणलं कसं काय मशीन आवाज कसं काय दिली. मग पाहिलं थांबा बेरिंग गेली म्हणजे तिच्यात पाहिलं की लक्षात आलं. मग मी म्हणलं खोला म्हणजे कसं खोला चेन कशी करण्याला थांबा. त्याचं लॉक काढा चेन काढली ते खोललं खाली घेतलं. तेवढं दुखून मी ते वरचं खाली काढायला लावलं. सगळं काढलं चाळणी बसविली ते काढून त्याची बेरिंग टाकून आणली आणि लगेच चालू केली. सकाळी उठलं की आधी जवळ नेली तिथं बेरिंग टाकली. मला अकोला लई लांब आहे. तर इथे जायच्यापाशी मी आणलं मी सांगतो तसं करतो. जवळ बाजार आहे काही जवळ बाजार आहे.
मग तिथं बेरिंग टाकली हे केली लगेच चालू. कसं आहे हे बघ, माणसाला करायची असेल ना फुल तयारी करू, काहीच होत नाही. आणि ते धरसोड केलं आणि याचं ऐकलं आणि त्याचं ऐकलं, आपला निर्णय आधी पक्का करायचा. आपल्याला करायचं का तर मग काही हो, घाटा हो का तोटा हो. 13 होतो का तेव्हापासून मला निर्णय पक्का येऊ. मग मी का तुला ते आलं तेव्हा मी काय सांगितलं, तुला जर करायचं असेल मी तुला मी मटेरियल पुरवितो, तू मार्केट तयार कर. आधी मार्केट तयार कर. आता तू आधी मशीनच आणली ना, मग माणूस आरबळत भांडवल गुंतून बसतंय आणि मग मार्केट शोधायला गेलं तर ते गवसत नाही. मग तेच ना, मग मी आता तुम्हाला सांगतो, मला लोकांची इतकी रिक्वायरमेंट आली आता हळदीला, ज्या लोकांना मी पहिली दिली का ते लोक मला फोन लावले आता. मी याला काय सांगितले होते, हळद दिली त्याचा फोन नंबर घे. नाही मी फोन नंबर घेतलाय, प्रत्येकाचं नाव तर ध्यानात राहत नाही आपल्याला. आता अन्नपूर्णा मसाला आहे, अन्नपूर्णा नाव ध्यानात कुठं जाणार आहे, तर प्रत्येकाच्या नावापुढे मी कस्टमर नाव केले, प्रत्येक नावाच्या पुढे. मग कस्टमर दाबलं, कस्टमर नाव टाकलं की सगळे लिस्ट येतील ती एकदा सगळे. ते मी असं म्हणजे तुला आलं तर हीच सांगितलं, मला सांगितलं मी तुम्हाला. मी पुण्यात मी लागलं ते मटेरियल देतो. पुण्यात मी तुम्हाला 2 पैशानं महाग आहे, पण क्वालिटी नंबर 1 आहे. कारण त्या माणसानं पुन्हा फिरून येतो. तेव्हा नांदेडवाले त्याशी तुम्हाला जुन्नर किती लाभ इथून बाबा, जुन्नर नारायणगाव, हो तिकडं कंपन्याने हिंडलेलो मी. मायापाशी एक होता रे, आले ते 2 जण मायापाशी, मला नेले मायापासून काही. नंतर मला फोन करू लागले, पण तितक्या लांब मला पाठवण्यात होत नाही, पाठविलंच नाही. जुन्नर तिकडे त्या कंपन्या चिंचवडला याला मी कुरीला पाठविलं, वर्ध्याला पाठविलं, काल परवा मी चंद्रपूरला पाठविला. डेली चंद्रपूरला लागतंय. आता हे मंठा बायपास आहे का, हे मला आता पोस्ट ऑफिस मध्ये जाते. पोस्टातले लोक आहेत का, तेच लोक घेतात. हो, त्याशी औरंगाबादला माझी त्याशी गाडी गेली की रे, 10 टन माल, 10 क्विंटल पावडर वाटलं मला म्हणले मी टाकून द्यायला असं तुम्हाला. मला तुझी आठवणच आली नाही सांगायचं म्हणजे. बरं का, गाडी होती, काम होतं, गाडी पाठवली. मग ती मला म्हणले असे मी तुम्हाला म्हणलं असते एखादं क्विंटल का टाकून द्या. 6 क्विंटल गहू पाठवली. ते आता आपल्याला पुढे चालून त्याचं नियोजन लावायचे. आता 6 क्विंटल गहू पाठविले आणि 1 क्विंटल ज्वारी पाठवली आणि 10 क्विंटल हळदीचं पावडर पाठवली. कोण म्हणजे याला वाटलं काय, दळवी म्हणून आहे औरंगाबादला, अर्चना दळवी या बाईचं नाव. तर मग त्याशी पाठवली तिला. नाही ते तुम्ही जर म्हणले असते ना आता तिला गहू, अरे औरंगाबादला आहे ना, ते चुन्नीलाल पेट्रोल पंप आहे ना, हो त्याच्या समोर खादी ग्राम उद्योग आहे. हो, तिथं मी काय केलं, स्टॉल लावलं होतं खादी ग्राम उद्योग. ते मुंबईत आल्यावर तिथं लावलं मी. मुंबईत गेली 10 क्विंटल. मुंबईत जाताना किती क्विंटल नेली तुम्ही? 10 क्विंटल जातानाच का? जाताना ट्रक मध्ये टाकून 10 क्विंटल सगळी कटली का? 2 दिवसात कटली. ते ना पुन्हा रे काही आता पुण्याला चालली ते इथून. मला ते काय म्हणलं, तिथे एक ते डॉक्टर शाह म्हणून होतं, दोघे नवरा बायको. ते आले म्हणले, काका मी आम्हाला स्वतःच्या शेतातली. डॉक्टर लोक त्याने म्हणलं, मग त्याने नेली पाहिजे 1 किलो वर नेली अगोदर. नेल्यावर त्याने हळद पाहिजे आणि त्याचे 2-3 अशा बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्याच्या स्वतःच्या किरायाने दिली. मग त्याने गेल्यावर सकाळी आले की होते सगळी माणसं घेऊन. अहो देणं होईना घेणं होईना, पैसे काहीच नाही. भड दिले हे केले. मला काय म्हणला, तुम्ही गहू ज्वारी काही आणला, ही एक त्या खाली गाड्या सोडायला एक पार्किंग राहते तिथे एक रूम होती त्याची. तर ही म्हणला तुम्हाला भाडं 1 रुपया नको म्हणला, फुकट तुम्हाला ही जागा देतो म्हणला. तुम्ही महिन्याला आणून 1 दिवसात हे केलं. महिन्याला तारीख ठरवा 5 तारीख, तर तुम्ही इथं 5 तारखेला येणं, सकाळी काटा लावून आमचे सगळे लोक येऊन घेऊन जातात. तुमच्या डाळी, ज्वारी, गहू, काळजी मिरची, हे ते सगळं. मग ते मग काय आता आपल्याला होते का तेवढे, आपण फिरले देत नाही तर काही नाही, कुटाणा होत नाही म्हणले ते. नाही तर ते तर मला जागा सुद्धा नाही म्हणले. मग तिथून गेल्यावर मग मी आणलं औरंगाबादला, म्हणलं बघूत मला आता आपल्याला, मला तर लई नाद आहे म्हणून मी औरंगाबादला चुन्नीलाल पेट्रोल खादीग्राम, शिंदगार साहेब होते तेव्हा याचे खादीग्राम उद्योगचे. तिथं माल नेला मी, मसाल्याचा नंबर गेले तिथं. त्या टीव्ही मध्ये जाहिरात झाली आणि त्या लोक मग पुन्हा फोन लावित राहिले तर माल देण्यासाठी. लय माल वाटू लावलेला मी. हो,
तिथं मग ते मला आता निघायचं होतं. त्याचं प्रमाणपत्र भेटलं ना मला तिथलं बरं. खादीग्राम उद्योगचं. हा. मी म्हणलं ते सध्या लवकर मला पुन्हा गाडी जाईल म्हणलं. ते PSI आलं नंतर तितक्या तिथं PSI आलं, त्याचा सत्कार हे ते त्यांनी केला. आणि म्हणले का कुठं मला परभणीला जावं लागतं. परभणी मला पुढे गाव आहे म्हणलं, 28 किलोमीटर गाव आहे म्हणलं. थांबा म्हणले. थांबलं जरा मध्ये गेलं की ते मग त्याला काय त्या PSIची माझे पोलीसवालं रायफलवालं दररोज उघडायला आणि ते बसायला. त्यानं गाडीमध्ये मला रेल्वे स्टेशनला आणलं. राऊत म्हणून होतं बा. त्यानं मग ते मला पुन्हा फोन लावायले का गाडी सापडी की नाही, जागा सापडी की नाही केलं. पहा. त्याला मी 5-6 वेळ माल दिला त्याला. पहा. पुन्हा मग औरंगाबादला गेल्यावर त्याला फोन लावला. ते आलं, त्याला माल द्यायला मिळाला नका पैसे नाही म्हणलं जमत नाही म्हणलं. त्यानं ते पैसे देऊन मला 500 आगाव मिळाला. आगाव मी घेतच नाही. हो. कशाला, मला फक्त माझ्या कामाचीच द्या म्हणलं. कामाचीच द्या. शेवटी आता यावर म्हणल्यावर म्हणलं ते बरोबर आहे तुमचं. हो. पण त्याला वाटलं असं याला देऊन पाहावं हे घेतंय का काय. घेते का काय हं? परीक्षा. मी म्हणलं नाही. ते म्हणलं औरंगाबाद कधी अडचण आहे तर मला फोन लाव म्हणलं, कधी. हो. म्हणजे पोरं शिकायला नव्हती औरंगाबादला. मग तेव्हा नेहमी जाणं येणं भेटणं. अहो ते कोठून येई हा खर्चा पाणी ज्यूस हे ते पिण्याचं ते नाही म्हणजे तुम्ही आमच्या इथे पाहुणे आलेले तर म्हणून ते खर्च बिर्च करी आणि मग बसून वाटं लावून दे. म्हणजे हाय तर चांगले माणसं उजुके हाय तर याच्यामध्ये मुसलमान मारवाडी हे आपलं कवा सांगणार नाही ते कधीच सांगत नसते. तुम्हाला सांगतो मी चौकशी करू. मुंबईला गेलो, वाशी मार्केट किती मोठं आहे हळदीचं मुंबईचं. हो. वाशी मार्केटला गेलो, तिथं रवी मॅजिक वाल्याचे लय मोठा ब्रँड आहे. आपला रवी मॅजिक आहे ना औरंगाबादचं. तर त्याला सांगितलं मी औरंगाबादचा आहे असं तसं. ते म्हणलं इथं औरंगाबादचं क्या नाही, उधर का ऑफिस उधर इधर क्या नाही. तर मग तिथं लोकाला भेटलो तर ते लोक मला म्हणले, म्हणजे ते लोकांना आता समजा माल आपला पाहिला त्यावेळेस आपल्याकडे माल ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपल्या पावडर संग नेलं मी. पण ते पावडर मागताना ते म्हणले मग तुम्ही ट्रान्सपोर्ट का खर्च तुम दे दो ऐसा तो थोडं आपलं झालं नाही. ती नाही आपले म्हणजे आपले एक तर पैशाने काही मागू लागले आणि ट्रान्सपोर्ट आपल्याकडे लावू लागले. आणि पुन्हा त्याच्यातली एक गोष्ट आहे, मार्केट ज्यावेळेस आपण करायचं तर आपण जे ठरवून आपला जे रेट पाहिजे का तेच रेट कवा बी एकाला एकच रेट द्या. एकच रेट एकाला एक कधीच द्यायचं. बरोबर. कारण त्याच्यामध्ये कसं होतं मग आपलं नुकसान होतं. कधी बी तुम्हाला जे परवडायला आहे ना ते परवडून तुम्ही त्याचे भाव ठरवा आणि त्या भावाने द्या. आता मी ही मिरची 300 रुपये किलो ते दाखवलं का 300 रुपये किलो पावडर देतो. नांदेडवाले इथून येऊन घेऊन जातात. बघा नांदेडला नाही का, वसमतला नाही का, परभणीला नाही का, मिरच्या सगळ्या या लोकांना पाला केलेला राहतात. पाणी मारतात त्याच्यावर, पाणी मारणं पाला करणं आणि कलर शिवाय मिरचीच नसते. आपल्यात कलर नाही. आता आपला हळदी पावडर आहे एकदम ओरिजिनल आहे. असं हळदी पावडर कुठंच नाही. म्हणजे पप्पू मिसळ, तुकडी मिसळ, मग खडा गोटा हे ते सगळ्या गोष्टी. अरे त्या वालूरचं पाहिलं आम्ही, ते हे होते माझ्या संग वालूरला बी. तुम्हाला सांगतो आता या थपडावर कसं पावडर आहे आपलं, थपडावर ह्या इथं 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 तशा त्याच्यापेक्षा गेलेल्या पावडरचे ढिग होते आणि ते पावडर पॅक करू लागले. हो तेच करतात ते म्हणते दुसरं माझे